हॅलो फ्रेंड्स, स्वागत आहे तुमचं आपल्या नवीन व्हिडिओमध्ये। तर बघा, कालच आपण आपल्या व्हिडिओमध्ये सांगितलं होतं की काल MPSC कंबाईनचा रिझल्ट लागेल, पण तो लागला नाही। तर बघा, त्यामागे एक कारण आहे, ते बघा। बिंदू नामावली त्रुटीबाबत विद्यार्थ्यांचे प्रयत्न सुरू आहे। पुणे या ठिकाणच्या महानिरीक्षक कार्यालय या ठिकाणी जे त्रुटी दुरुस्त करण्याचं काम चालू आहे ते युद्ध पातळीवर चालू आहे। म्हणजे ज्या त्रुटी निघल्या होत्या बिंदू नामावलीबाबत त्या दुरुस्त करण्याचं काम आता सुरू आहे। त्यामुळे हा निकाल काल लागलेला नाही आहे। त्यामुळे जर आता 2-3 दिवस जर तो डिले झाला तर ह्या 40 जागा आपल्याला फायनल ॲडव्हर्टाइजमेंटमध्ये बघितल्या जाऊ शकतात। तर बघा, मात्र यासाठी निश्चित काहीतरी कालावधी लागणार आहे। 3-4 दिवसांचा कालावधी लागेल आणि परंतु आयोगाचं लवकरात लवकर निकाल लावायचं धोरण हे थोडंसं आयोगाला बाजूला ठेवावं लागेल। हे फक्त आपल्याला जे समजलं ते आपण तुम्हाला सांगत आहे। त्यामुळे आता एक 2 ते 3 दिवस निकाल डिले होण्याची शक्यता आहे। आणि जर निकाल डिले झाला तर या SRच्या जागा निश्चितच त्यामध्ये ॲड होण्याची शक्यता आहे। ही सगळी अपडेट होती, त्यामुळे निकाल हा होल्ड केलेला आहे। जर अजून 2 ते 3 दिवस निकाल लागला नाही तर त्या SRच्या 40 जागा ह्या आपल्याला त्या फायनल ॲडव्हर्टाइजमेंटमध्ये बघायला मिळतील आणि या त्रुटी दुरुस्त झाल्या तर त्या जागा आपल्याला बघायला मिळणार आहेत। आधी शुद्धपत्रक येईल आणि त्यानंतर 1-2 दिवसांनी निकाल लागेल। हेच आधी ठरलं होतं, परंतु काल एक अपडेट मिळाली होती की काल निकाल लागणार होता आणि काल निकाल लागला नाही, कारण की वेगवेगळ्या माध्यमातून विद्यार्थ्यांनी त्यांना निकाल विलंब करण्याची विनंती केलेली आहे। बऱ्याच विद्यार्थ्यांनी त्यांना कॉल, मेसेज, ईमेल केले आणि त्या जागा ॲड करण्यास पुणे येथील कार्यालयाच्या माध्यमातून पाठपुरावा केलेला आहे। त्यामुळे निकाल डिले झालेला आहे आणि 1-2 दिवस जर निकाल लागला नाही, निकाल जर पुढच्या आठवड्यात गेला तर निश्चितच आपल्याला SRच्या 40 जागा बघायला मिळू शकतात फायनल ॲडव्हर्टाइजमेंटमध्ये। ही सगळी अपडेट होती। व्हिडिओ तुम्हाला आवडला तर व्हिडिओला लाईक करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा।